नमस्कार मंडळी, रुईज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आपली जी टिफिन सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये एपिसोड नंबर 8। आज आपण बनवणार आहोत चीज पराठा। नव्याने त्याला काहीतरी सिंपल असं पाहिजे होतं आणि चीज पराठा त्यांचा खूप फेवरेट आहे, त्यामुळे आज त्यांना स्कूलला जाताना चीज पराठा बनवून देणार होते, म्हणून आज चीज पराठाची टिफिनची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। साधी सोपी पटकन होणारी टेस्टी अशी टिफिन रेसिपी आहे। चला तर मग सुरुवात करूया। आपण जे चपातीचं पीठ भिजवतो, चपातीचा जो गोळा आपण तयार करून ठेवलेला असतो, सेम तसाच चपातीचा गोळा आपल्याला एक घ्यायचा आहे आणि जशी आपण रेग्युलर चपाती लाटतो सेम तशा पद्धतीने आपल्याला साधी सिंपल एक चपाती लाटून घ्यायची आहे। पहिल्यांदा 5 मिनिटात होणारी अगदी रेसिपी आहे, त्यामुळे झटपट अशी आणि मुलं अगदी आवडीने आणि पोटभरीने खातात। चपाती इथे आपली लाटून झालेली आहे। आता आपण त्याच्यावरती तूप किंवा बटर ह्या दोनपैकी काहीतरी घ्यायचं आणि इथे आपण चपातीला एक साइडनी लावून घ्यायचं आहे। मी इथे आता थोडंसं बटर घेतलं होतं, त्यांना आवडतं म्हणून मी इथे असं बटर लावून घेतलेलं आहे, थोडंसं मेल्ट करून। आता त्याच्यामध्ये चीजची जी स्लाइस असते ती एक स्लाइस मी त्याच्यावरती ठेवलेली आहे। नंतर थोडंसं असं चिमूटभर लाल तिखट पेरून घेतलेलं आहे, थोडीशी धणे पावडर आणि थोडी जिरा पावडर टाकून घेतलेली आहे, थोडंसं मीठ नावाला टाकून घेतले आणि थोडासा चाट मसाला। आता सगळं टाकून घेतलंय आपण। आता आपण चपाती ही थोडी आहे ती अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊया। आता आपण थोडी ती लाटून घ्यायची आहे, अगदी जोरात प्रेस करायचं नाहीये, नाहीतर आपलं चीजचं सगळं स्टफिंग बाहेर येऊ शकतं। त्याच्यामुळे खूप हलक्या हाताने अशी आपण ती व्यवस्थित अशी जर अशी पसरवून घेऊया आणि एकदम हलक्या हाताने पसरवून घेतली ना की चीज पण त्यानुसार अगदी व्यवस्थित असं सगळीकडे स्प्रेड होतं। त्याच्यामुळे हलक्या हाताने अशी आपण ती थोडीशी लाटून घेऊया। आता एकीकडे मी तवा गरम करायला ठेवलेला होता, आता तव्यावरती थोडंसं बटर टाकून घेऊया आधी आपण। आणि आपण एक साइड शेकवून घेऊया, दुसऱ्या साइडला बटर लावूया आणि दुसरी साइड सुद्धा छानपैकी अशी शेकवून घेऊया। दोन्ही साइड मस्तपैकी अशा थोड्याशा क्रिस्पी अशा ब्राऊन होईपर्यंत घेऊया, कारण का पराठा थोडासा असा क्रिस्पीनेस पराठ्याला असेल ना तो खूप छान लागतो। असं दोन्ही साइडनी आपण छानपैकी हा पराठा असा शेकवून घेऊया। थोडंसं वाटलंच तर एक्स्ट्रा बटर, कारण का नव्याचं चालू होतं, मला थोडंसं बटर एक्स्ट्रा हवंय म्हणून, त्याच्यामुळे मी तिला थोडंसं बटर एक्स्ट्रा लावून घेतलेलं आहे। छान मस्त असा टम्म आपला पराठा फुगलेला आहे आणि अशा पद्धतीने मी झटपट असा चीज पराठाचा आज टिफिन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। त्या दोघी तर आवडीने खातीलच। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा। टिफिन सिरीजचे ह्या एपिसोड 8 तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करा आणि रुईज किचन 22 लवकरात लवकर सबस्क्राईब करा। रुईज किचन 22 वरचे जे काही व्हिडिओज आणि ज्या काही रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की कमेंट्स करून सांगा कोणत्या रेसिपीज आणि कोणतेच व्हिडिओ तुम्हाला आवडतात ते। चला तर भेटूया परत एका रेसिपीसोबत, एका व्हिडिओसोबत।